हॅलो, नमस्कार. मी शीतल आदर्श केकमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. खूप दिवसातून मला ही 5 किलो केकची ऑर्डर आली होती आणि हा केक होता ॲनिव्हर्सरी स्पेशलसाठी. तर 5th ॲनिव्हर्सरी म्हणजे 50 ॲनिव्हर्सरीसाठी हा केक मला बनवायचा होता. कस्टमरने मला 8 दिवस अगोदरच ऑर्डर दिली होती. तर हा आपण आता 3 किलोचा हा जो केक आहे त्याला आपण फायनल फिनिशिंग करून घेत आहोत. यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये बघा ऑरेंज कलर तयार केला होता. एकदम लाईट ऑरेंज कलरचा शेड आपल्याला द्यायचा होता. कस्टमरची तशी डिमांड होती. अगदी मी 2 ते 3 ड्रॉप क्रीममध्ये मी मिक्स करून हा शेड मी तयार करून घेतला होता. आता इथं आपण फायनल फिनिशिंग करून घेऊया. केकला फिनिशिंग करताना बघा मी मोठा पॅलेट नाईफचा इथं वापर करायचा आहे, कारण की छोटा जर वापरला तर खूप टाईम लागेल. आणि इथं मी फिनिशिंग करून घेत आहे. हा आहे 3 किलोचा केक. यासाठी मी 12 इंचाचा टीन वापरला आणि 1200 ग्रॅम प्रीमिक्स वापरला. आणि हा आपण डायरेक्ट ड्रम बेसवरच मी हा आयसिंग करून घेतला होता. 5 किलोच्या केकसाठी ड्रम बेस तुम्ही यूज करा, तो बेस्ट आहे. का तर याचा देखील व्हिडिओ मी शॉर्ट्स बनवलेला आहे. तर असे छोटे मोठे मी काही केकबद्दल रिलेटेड छोटे टिप्स सांगते, त्यासाठी मी आपल्या चॅनलवर शॉर्ट्स अपलोड करत आहे. नक्कीच जाऊन तुम्ही ते बघू शकता. हा आता केक फायनल फिनिशिंग करून घेतलेला आहे. ही आहे आपली पहिली टियर आणि 3 किलोचा केक. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते मी तुम्हाला सांगेलच. आता याला बघा सिम्पल अशी आपल्याला डिझाईन करायची होती. तर इथे मी पॅलेट नाईफ उभा पकडला आणि अशा पद्धतीने मी डिझाईन करून घेतलेलं आहे, कारण की कुठलंही कस्टमायझेशन या केकला नव्हतं. कस्टमरनी फोटो पाठवला होता. साधा सिम्पलच केक होता. चॉकलेट फ्लेवरमध्ये हा केक होता. तर मी असं बघा अशा पद्धतीने मी ही लाईन्स फक्त करून घेतलेले आहे. हा केक आपला पूर्णपणे तयार झाला. आणि हा आहे आता आपला दुसरी टियर. यासाठी आपण 9 इंचाचा टीन वापरला आणि 550 ग्रॅम प्रीमिक्स वापरलं. हा आहे आपला 1.5 किलोचा केक. तर ह्याला देखील आपण सेम त्याच कलरच्या क्रीमने मी फिनिशिंग करून घेणार आहे. तर आपल्याला कस्टमरची डिमांड होती की 3 टियरमध्ये आम्हाला केक हवा आहे आणि तो 5 किलोचा, तर तुम्ही तसा बनवून द्या. यासाठी मी खालचा जो बेस आहे तो 3 किलोचा बनवला. सेकंड टियर आहे ती 1.5 किलोची बनवली आणि थर्ड टियर आहे ती 1/2 kgची बनवली. म्हणजे एकूण आपला 5 किलोचा केक हा रेडी होतो आहे. आता याला देखील आपण व्यवस्थित फिनिशिंग करून घेत आहोत. एकदम लाईट शेड मी इथं वापरलेला आहे. डार्क शेड वापरायचा नाही आहे, कारण की जास्त जर आपण क्रीममध्ये जर जेल कलर टाकले तर क्रीम देखील थोडी कडवट लागते. वेळोवेळी तुम्ही कस्टमरलाही सजेस्ट करू शकता की जास्त डार्क कलर तुम्ही घेऊ नका, कारण की बरेच कस्टमर माझ्याकडे अशा आहेत की नाही हा आम्हाला डार्क कलरचं शेड वापरा. पण मी त्यांना सांगत असते जेवढा डार्क कलर आहे तेवढाच तुम्हाला क्रीम कडवट लागेल. फेंट कलर केकमध्ये तुम्ही घ्या म्हणून. इथे दोन्ही टियर आपले केक आता तयार करून झालेले आहेत. आणि महत्त्वाची टिप म्हणजे दोन्ही केक मी 3 ते 4 तास सेट करून घेतलेले आहेत आणि सेट झाल्यावरच हे आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत. हा आता बघा 2 पॅलेट नाईफचा वापर करून मी हा 1.5 किलोचा जो केक आहे तो उचलून घेणार आहे. यासाठी बघा आपल्याला आधी केक मी सैल करून घेतलेला आहे बेसवरून आणि मगच अलगदपणे तो उचलायचा आहे. घाई गडबड करायची नाही आहे. जेवढी तुम्ही शांततेत तुम्ही हे केक बनवाल तेवढं तुम्हाला ते सक्सेस होईल. घाई गडबड केली तर म्हणतात अति घाई कामाची नाही. यासाठी आता ही टियर मी ठेवून घेतली आणि पॅलेट नाईफ देखील आपल्याला अज्जात काढून घ्यायचं आहे. याला देखील प्रॅक्टिसचीच गरज आहे. आता दुसराही पॅलेट नाईफ मी हळूच काढून घेणार आहे. काढताना काळजी घ्यायची आहे, नाहीतर केक हा आपला डॅमेज होऊ शकतो आणि नंतर मग फिनिशिंग करायला जाल तर आणखीनच ते म्हणतात ना वाढाव काम होतं. तर आता बघा टियर ठेवून घेतली आणि मी श्वास टाकला, कारण की हा केक बनवायला खूप टाईम लागला आणि दिवस माझा पूर्ण गेला खरं सांगते. आता तिसरी ही टियर मी याचं काय आयसिंग तुम्हाला दाखवलं नाही, सेम तसाच बनवून घेतला होता. 6 इंचचा टीन वापरला, 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरला आणि 1/2 kgचा केक हा तयार करून घेतला. तिन्ही टियर मी एकावरती एक ठेवून घेतले आणि आपल्याला डॉवल्स हे कंपल्सरी वापरायचंच आहे. ते आता मी बघा याच्यामध्ये घालून घेते, कारण की डॉवल्सने आपला केक सेफ राहतो. तो टियर इकडे हलत नाहीत आणि डिलिव्हरी ज्यावेळेस करतो तर लांबच्या प्रवासाला देखील हा केक आपला सेफ राहतो. यासाठी आता मी डॉवल्स घातल्यानंतर क्रीमने परत पुन्हा एकदा व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेले आहे. आता कस्टमरची डिमांड होती की 50 ॲनिव्हर्सरी आहे, साधा सिम्पलच केक हवा आहे. यासाठी मी त्यांना सजेस्ट केलं होतं की फ्रेश रोजेस तुम्हाला पाहिजे का. त्यांनी सांगितलं नाही आहे, आम्हाला क्रीमचेच बनवून द्या. तरी त्यासाठी मी इथं बघा पायपिंग बॅगमध्ये थोडासा डार्क ऑरेंज कलर तयार करून घेतला, कारण की केकचा जो कलर आहे आणि फ्लावर्स याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असावा यासाठी मी थोडासा डार्क ऑरेंज तयार करून घेतला. आणि अशा पद्धतीने बघा रोजेट बनवून
बनवून घेतले. आता तुम्ही म्हणाल की रोजेट जवळून का दाखवले नाहीत, कारण की याला प्रॅक्टिसचीच गरज आहे. कितीही तुम्ही जर म्हणलं की आम्हाला येत नाहीत, त्याला प्रॅक्टिस करूनच तुम्हाला हे रोजेट येणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. आता इथं मी बघा कात्रीच्या साहाय्याने अलगद असे हे रोज आपल्याला इथं ठेवून घेतलेलं आहे. कस्टमरची तशी काही डिमांड नव्हती, पण फक्त सांगितलं होतं की क्रीमचेच तुम्हाला इथं रोजेट बनवून लावा म्हणून. मी आता हे रोजेट तयार करून घेतले. इथं मी तुम्हाला सांगेल की पायपिंग बॅगमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रीम घेता त्यावेळेस तुम्ही काम हे पटपट करायचं आहे, कारण की पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकली की लगेच ते ड्राय होते आणि ड्राय झाले की आपल्याला फ्लावर्स येणार नाहीत. यासाठी क्रीम देखील थोडीशी सैलच हवी आहे, म्हणजे एकदम सुपर असे हे आपले फ्लावर्स येतात. आता 2 मी इथं ठेवून घेतले. ठेवताना देखील काळजी करायची आहे. आता आम्हाला सवय लागली यामुळं आम्ही ते पटकन अलगद असं ठेवू शकतो. आता मी 3 गुलाब इथं ठेवून घेणार आहेत, म्हणून तिसरंही रोजेट मी इथं बनवून घेतलं. सगळे रोजेट मी तुम्हाला काही दाखवले नाही आहेत. आता या केकचं पूर्ण मी आयसिंग कसं केलं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलला. याची लिंक मी खाली देत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. 5 किलो केकसाठी कुठलं साहित्य वापरलं पाहिजे, काय वापरलं पाहिजे, किती प्रीमिक्स, किती क्रीम, हे देखील मी इथे सांगितलेलं आहे. तर आता बघा, क्रीमचं सांगाल तर इथं आपल्याला 5 किलोसाठी 2 बॉक्स लागलेले आहेत. एक आपल्याला आयसिंग करायला, एक क्रीमचा बॉक्स आयसिंग करायला लागला आणि एक क्रीम बॉक्स आपल्याला फायनल फिनिशिंगसाठी लागला. आता इथं वरती देखील मी 3 रोजेट ठेवून घेणार आहेत. इथं बघा छोटेच काढले, कारण की वरची जी टियर होती ती छोटी होती, त्यामुळं मी लहानच गुलाब बघा अशा पद्धतीने काढून घेतले. सुंदर असा हा आपला केक तयार करून झालेला आहे. आणि हो, तुम्हाला जर हा केक आवडला असेल तर लाईक मात्र जरूर करा, शेअर करा, चॅनेलला आदर्श केक चॅनेलला सबस्क्राईब हे करा. चला आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये केकच्या छोट्या मोठ्या टिप्ससोबत आणि एक नवीन अशा केकच्या डिझाईनसोबत. चलो बाय.